ॲस्ट्रो साधना कॉस्मिक हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपण रेकी लेवल 1च्या डे 3 मध्ये आहोत. आपण पाहिलं की रेकी लेवल 1 मध्ये स्वतःचं शुद्धीकरण आणि स्वतःचं शोधन कसं करायचं याचा आपण स्टेप बाय स्टेप विचार करतोय. कारण एका ब्रह्मांडीय ऊर्जेला आपल्याला धारण करायचंय आणि ती पवित्र पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये धारण करण्या अगोदर आपण पूर्णतः तयार पाहिजे. मानसिकरित्या, शारीरिकरित्या पूर्णतः आपण सकारात्मक पाहिजे, पूर्णतः आपण तयार पाहिजे. कारण झालेलं कसं आहे की आपल्या जीवनामध्ये आपण नकळतरित्या, कारण काही असेल, मी सांगेन स्पर्धा असेल, काही कारण असेल, पण नकळतरित्या नकारात्मकतेकडे जास्त गेलेलो आहोत. आपण फोकस हा नकारात्मकतेकडेच करतो. म्हणजे जे नाही त्याच्याकडेच बघतो आणि जे आहे त्याच्याकडे बघत नाही. आणि या ब्रह्मांडाचा नियम काय आहे? तर जे तुमच्याकडे आहे त्याबद्दल जर तुम्ही धन्यवाद मनामध्ये मानलात, तर तेच मल्टिपल होऊन खूप प्रमाणात वाढून तुमच्याकडे येत राहत. खूप प्रमाणात वाढून ते येतं. जे तुम्ही मागाल, तुम्ही नकारात्मकता ठेवली, माझं दुखतंय 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 असं जर म्हणायला लागलात तर ते दुखणारच आहे. आणि माझं काही दुखत नाहीये, मी अगदी व्यवस्थित आहे, अशी भावना मनामध्ये आणा, लगेच दुखणं कमी झालेलं तुम्हाला जाणवेल. हा सृष्टीचा, हा या ब्रह्मांडाचा नियम आहे आणि तोच आपण क्रॉस करतो. आपल्याला लक्षातच येत नाही की आपल्याच हाताने आपण आपल्या आयुष्याचं, जीवनाचं वाटोळं करून घेतो, हे नकारात्मक विचार मनामध्ये ठेवून. आपण काल बघितलं की अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे काय? स्वतःला द्यायच्या सूचना. त्या सूचना नेहमी आपण नकारात्मकच देत असतो. आपण काय करतो की माझ्याकडे हे नाहीये किंवा मला ते मिळालं नाहीये, मला तिकडं जायचं होतं, मी जाऊ शकले नाहीये, मला चारधाम करायचे होते, मला चारधाम करता आलेलं नाहीये, असं वगैरे आपण नकारात्मकच बोलतो. आणि ती सूचना जेव्हा माइंड पर्यंत जाते, तेव्हा तसंच आपल्या जीवनामध्ये घडायला लागतं. पण आपण जर असं म्हटलं की मी माझ्या आयुष्यात खूप समाधानी आहे, खूप सुखी आहे, परमेश्वराने मला हे अनमोल असा देह दिलेला आहे, माझ्या डोक्यावर छत दिलेलं आहे, 2 वेळचं जेवायला मला अन्न दिलेलं आहे, मी अतिशय समाधानी आहे, अशी भावना ठेवली, तर ते सगळं वाढत जातं, मल्टिपल होत जातं. म्हणून अफर्मेशन देताना, म्हणजे स्वतःला सूचना देताना ह्या अशा प्रकारच्या सूचना आपल्याला द्यायच्या आहेत. एक मिनिट. हा, अशा प्रकारच्या सूचना आपल्याला द्यायच्या आहेत. मग ते अफर्मेशन कसं असावं आपलं, हे मी सांगितलं तुम्हाला. आणि त्यासाठी शिवाजी महाराजांचं सुद्धा उदाहरण तुम्हाला दिलं मी, की आपण जे बोलतो, ज्याचा उच्चार करतो घरामध्ये, जे पाहिजे ते अगदी ठासून बोलायचं आपण. कधीच आपण, मला सांगा, कुणी असं ठरवलं का की मला हे पाहिजे आणि ते मला मिळणार आहे? माझ्याकडे नाही हेच म्हणतो आपण. मला हे पाहिजे बरोबर. आणि ते मला मिळणार आहे, मिळालंय, ते मला मिळणारच आहे, मला ते, असं आपण कधीच म्हणत नाही. कारण आपली विचारसरणीच तशी बनून गेलेली आहे की नाही, आणि ते माझ्याकडे नाही, आणि ते मला मिळत नाहीये. असं न करता आपण सूचना ह्या सगळ्या पॉझिटिव्ह द्यायच्या. आता आपण दुसरं बघितलं, व्हिज्युअलायझेशन. आपण सतत हे व्हिज्युअलाइज करायचं, सतत हे इमॅजिन करायचं की जे आपलं स्वप्नातलं जीवन आहे, आपल्याला असं वाटतं की माझं जीवन असं असावं, सगळ्यांनी, माझ्या कुटुंबाने माझ्याशी प्रेमाने वागावं, सगळं घरामध्ये सुखी समाधानी असावे, सगळं जे काही आपल्या स्वप्नातलं जग आहे, आपल्या स्वप्नातलं जीवन आहे, तेच आपण बघायचं. जे नाही ते बघायचं नाही. मुलगाच किटकिट करतो, सूनच किटकिट करते, नातूच ऐकत नाहीत, मुलंच ऐकत नाहीत, हे अजिबात म्हणायचं नाही. हे म्हणणं म्हणजे हे आठवायचं नाही ह्या गोष्टी. हे म्हणणं म्हणजे आपण ते पुन्हा त्याच्यामध्ये वाढ करणे.
म्हणजे व्हिज्युअलाइज सुद्धा करताना घर समाधानी, सुखी, शांत आहे. स्वतःला म्यूट करून बोला. सॉरी कोण बोलतंय? स्वतःला म्यूट करून बोला. तर हे सतत आपण आपल्यामध्ये व्हिज्युअलाइज करायचं. काल आपण बघितलं ना, मंदिरला गेलो आपण, कृष्णाला बघितलं. मग मला सांगा, आपल्या जीवनात आपण सुखी आहोत हे बघायला काय आपल्याला पैसे द्यायचेत का? आपल्या जीवनात मी खूप सुखी आहे, समाधानी आहे. सकाळी उठल्या उठल्या देवाचे आभार मानायचे. का मानायचे? मला आजचा दिवस दाखवलास हे देवा. कारण सकाळचीच बातमी असते की ह्या पृथ्वी तलावरती 10 लाखाच्या वर लोक जातात. त्या 10 लाखात माझा नंबर नाही लागला. त्यामुळे तुझे कोटी कोटी आभार. आणि पुन्हा इकडं तिकडं बघून माझ्या कुटुंबाला सुद्धा तू जागं केलंस. हे सुद्धा तुझे कोटी कोटी आभार. ही काही छोटी गोष्ट आहे का? हे व्हिज्युअलाइज आपण करायचं. हे आपण सगळं मनामध्ये असं आणायचं की मला तू शांत सुखी ठेवलंस, माझ्या कुटुंबाला तू शांत सुखी ठेवलंस, मला जे पाहिजे ते मला मिळतंय, त्याबद्दल तुझे कोटी कोटी आभार, असं धन्यवाद मानायचं आहे. आता तिसरा मार्ग आपण बघणार होतो ध्यानाचा. ध्यान. आता ध्यान म्हटलं की आपल्याला पटकन मेडिटेशन येतं डोक्यात. एकच मिनिट. आपल्याला तिसरी गोष्ट पाहिजे बघायची ती ध्यान. आता ध्यान म्हटलं की आपल्या डोक्यात येतं मेडिटेशन. तर ध्यान म्हणजे मेडिटेशन आपल्याला बघायचं नाहीये. ध्यान म्हणजे आपल्याला काय बघा, आता तुम्ही जर डोळे बंद केले, मेडिटेशनला बसलात, मला मेडिटेशन आज करायचंय, डोळे बंद केले, तर खरंच तुमचं लक्ष लागतं का? डोक्यामध्ये 1000 विचार यायला चालू होतात की नाही? 1000 विचार डोक्यात यायला चालू होतात. जे नको नको ते विचार, म्हणजे आपण चालता बोलता जे विचार येत नाहीत ते सगळे विचार डोक्यामध्ये यायला चालू होतात. आणि त्यातल्या त्यात नकारात्मक तर जास्तच. हीच बोलली नाही, तेच केलं नाही, असं हे सगळे विचार यायला चालू होतात. तर त्या दृष्टीने मी ध्यान म्हणत नाहीये. ध्यान म्हणजे आपण जे काही करतोय ते 100% इन्व्हॉल्व्ह होऊन करायचं. आपण जे काही करतोय ते पूर्णतः त्यात लक्ष घालून करायचं. याला ध्यान म्हणतात. जे काम आहे आपलं प्रामाणिकपणाने आणि संपूर्ण लक्ष त्यात घालून. मी काल उदाहरण दिलं तुम्हाला, आपण भाजी चिरतोय आणि डोक्यामध्ये विचार चालू आहेत, आपल्या बोटावरच येणार आहे ना ते. सूर्य आपल्या बोटावरच येणार आहे. आपण रस्त्यावरती पाट्या बघतो, ध्यान हटी दुर्घटना घटी. अशा प्रकारे आपण गाडी, म्हणजे सांगायचं काय की आपण जे काही करणार आहे ते अगदी मन लावून प्रामाणिकपणाने करायचं. प्रामाणिकपणाने मन लावून केलेलं कुठलंही काम आपल्याला यश देतं, फळ देतं. आता मी तुम्हाला शिकवतेय, माझंही लक्ष नाहीये आणि तुमचंही लक्ष नाहीये, जाईल ना डोक्यावरून ते. पण मी जेव्हा सांगायले, मी तेवढे जीव तोडून तुम्हाला सांगते, मन लावून तुम्हाला सांगते, आणि तुम्ही तितकंच लक्ष देऊन ते ऐकतात. मग त्याच्यातनं जे काही फळ त्याचं तयार होणार आहे ते काय तयार होणार आहे? तुम्ही एक चांगले रेकी साधक बनणार आहे. कारण सगळं तुम्हाला माहित होणार आहे. तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या जर माहित असतील तर त्यात त्यांची एक ओवी आहे बघा, अवधान अमृते सिंपूर्ण कीजे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आपल्या ह्यांना म्हणतात, समोरच्या श्रोत्यांना, जेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहायला बसले होते तेव्हा, की आता ज्ञानेश्वर महाराज तर इतके ज्ञानी होते, पण तरी सुद्धा त्यांनी त्या श्रोत्यांना विनंती केलेली आहे त्यांच्या ओव्यांमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, की तुमचं लक्षरूपी अमृत, तुमचं ध्यानरूपी अमृत ह्या माझ्या ज्ञानेश्वरीवर तुम्ही शिंपडलं तर मी जास्तीत जास्त तुम्हाला चांगलं देऊ शकेन. म्हणजे काय, तुमचं आणि माझं संप्रेषण झालं, डोळ्यांचं, कानांचं, बॉडी लँग्वेजचं, तर त्याच्यातनं खूप चांगलं निष्पन्न होत आहे. म्हणजे ध्यान ही गोष्ट आपल्या जीवनात, ध्यान मीन्स कॉन्सन्ट्रेशन. ध्यान म्हणजे काय?
तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमची एकाग्रता, तुमचं लक्ष, तुमची काम करण्याची पद्धत हे एकदम कशी पाहिजे, कॉन्सन्ट्रेशननी पाहिजे, म्हणजे ती त्याच्याशी प्रामाणिक पाहिजे जे काही तुमचं काम आहे. नाहीतर घरानं बसायचं, काय माझ्या नशिबाला आले हे काय करते मी, असं डोक्यामध्ये येत राहिलं तर ते चांगलं होतं का? होत नाही. आता तुम्ही भाजी करायला आणि तुमच्या डोक्यामध्ये घोळते, आज मला कंटाळा आला होता तरी करणं भागच आहे, असंच आहे तसंच आहे, असं जर तुम्ही म्हणत बसला तर त्या भाजीत त्या दिवशी मीठ तरी जास्त पडतं, तिखट तरी जास्त पडतं, ती भाजी पूर्ण बिघडते. आणि तेच प्रसन्न मनाने तुम्ही अगदी लक्ष घालून ती जर भाजी केली तर ती काय होते, सगळ्यांनाच आवडते, चांगली भाजी होते. त्या अर्थाने ध्यान आलं लक्षात. ध्यान म्हणजे काय आलं का कदम मॅडम? आता बाकीच्यानी हो तर हो आलं. बंद ठेवलाय. हा, सॉरी. आलं. हा, तर आपण हे 3 टेक्निक बघितले आपल्याला सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचण्यासाठी, आपल्या अवचेतन मनापर्यंत पोहोचण्यासाठी. अवचेतन मनामध्ये इतकी शक्ती आहे, इतकी ऊर्जा आहे, आपण तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. आता बघा, एक 100 किलोचं पोतं तुमच्या पायावर पडलंय. एक 100 किलोचं धान्याने गच्च भरलेलं गव्हाचं म्हणा, ज्वारीचं म्हणा, पोतं तुमच्या पायावर पडलंय. तुम्ही त्याला ढकलून बाजूला करू शकता की नाही? तुम्ही ढकलून बाजूला करता त्यावेळेला तुम्ही लक्ष करा. पण एरवी तुम्हाला ते ढकलताय का? एरवी तुम्ही ठरवलं तर ते बाजूला सरकताय का? नाही सरकत. का? तुमच्या मधल्या ऊर्जेला तुम्ही त्यावेळेला जागवतच नाही. आता हे लोक आपण जेव्हा बाहेर बघतो, कित्येकांकडे काही खूप अशी एनर्जी, खूप पॉवर असते की अशी छोट्याशा आता हे डोंबारीच लोक बघा, एखाद्या दोरीवरती आपलं बॅलन्स करतात. आपल्याला होतं का ते? नाही. हा, ते अगदी दोरीवरती हे करून दोन्ही हाताशी हे करून बॅलन्स करतात. किंवा जे काही मॅजिक होत राहतं ह्या जगामध्ये, कुणी दातांनी ट्रक ओढतं, कुणी केसांनी, तुम्ही बघत असाल टीव्हीवरती हो कधी. हो. हा हा, हे जे सगळे मॅजिक असतात, हे जे सगळे, हे काय असतं का? त्यांना वेगळं दिलेलं असतं का काही देवानी? पण त्यांना ती ऊर्जा सापडलेली असते आणि आपल्याला ती सापडलेली नाहीये. खूप प्रचंड प्रमाणात आपल्यामध्ये ऊर्जा आहे. ब्रह्मांड आणि आपण काही वेगळे नाहीयेत, आपल्यामध्येच आहे ते सगळं आणि आपल्याला माहिती नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी तू रस्ता चुकलाशी. तुला ते माहितीच नाहीये, तू छोट्या छोट्या गोष्टीत अडकून पडला आणि जे तुझ्याकडे आहे ते तू कधी बघितलंच नाहीये, कधी तुझ्या लक्षातच नाही आलेलं ते. अशी अवस्था असते आपली. सगळं आहे, सगळी पॉवर आहे आपल्यामध्ये. आपण ठरवलं हे करायचं तर नक्की करतो. आपल्याला कधी 4 पावलं चालणं होत नाही, पण प्रसंग आला 4 किलोमीटर चालायचा तर आपण चालतो की नाही? असा प्रसंग आला आता जीवघेणा की आपल्याला 4 किलोमीटर चाललंच पाहिजे बाबा, तर आपण तेवढं चालू शकतो. म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या आपल्यामध्ये परिपूर्ण ब्रह्मांडाने दिलेल्या आहेत. पण त्या ऊर्जेचा वापर आपण कधीच आयुष्यामध्ये करत नाही, कधीच करत नाही, कारण आपल्याला ते मॅडम माहितीच नाही. आपल्याला ते माहितीच नाही. तर त्या ऊर्जेचा वापर ह्या 3 टेक्निकनी, जे टेक्निक मी तुम्हाला कोण सांगितलं, आहे? त्या 3 कोण आहे? टेक्निकनी. अरे माझा क्लास चालू आहे. हा क्लास चालू आहे. बसतेस तर बस येऊन. हा हा चालेल. त्या 3 टेक्निकनी आपल्याला आपल्यामध्ये तो बदल करायचा. असं लिंक तुटते. हा कुणाला ना मॅडम बोलायचं, दरवाजा. हा सोनाली मॅडम, कुणाला बोलायचं असेल, काही असेल तर स्वतःला म्यूट करायचं आणि जायचं. अरे माझ्या लक्षातच नाही आलं, हा, म्यूट पळत गेली का? करायचं आणि जायचं. काय होतं, सॉरी डिस्टर्ब. सॉरी. हा, डिस्टर्ब होतो. हा बरोबर. हा, तर हे 3 टेक्निक आहेत आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचण्याची. आणि ते आपण 3 टेक्निक बघितले. आता काय काय बघितलं? अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि ध्यान, मेडिटेशन. मेडिटेशन. हे 3 टेक्निक का आपण अंमलबजावणी, ह्याची 21 दिवस अंमलबजावणी करायची. 21 दिवस जाणीवपूर्वक चांगलं बोलायचं, सगळं जाणीवपूर्वक करायचं 21 दिवस. कारण आपल्या
माइंडमध्ये, आपल्या ब्रेनमध्ये तो न्यूरोपाथ जो असतो तो तयार होण्याला 21 दिवस लागतात. म्हणजे 21 दिवस लागतात ती हॅबिट बनायला आपल्याला. मग नंतर आपोआपच ते आपल्याकडनं व्हायला लागतं. आपली सवय बनायला 21 दिवस लागतात. म्हणून 21 दिवस जाणीवपूर्वक करायचं. जसं मला चहा सोडायचा आहे, तर मी लगेच चहा सोडेन का? आज म्हणलं ना, आता लगेच ठरवलं मी चहा सोडून देणार, असं होईल का? नाही होत. मला पहिल्यांदा त्या चहाला अवॉइड करायचंय, म्हणजे त्याच्यापासून लांब लांब राहायचंय, जाणीवपूर्वक लांब राहायचंय. मन घट्ट करायचंय. कितीदा मन म्हणेल नाही नाही पी, काही होत नाही, एक दिवस आजच्या दिवस पी, पण तरी सुद्धा मला ते प्यायचं नाही. असं 21 दिवस झाले की मग पुन्हा लक्षातही येत नाहीये की मला चहा प्यायचा होता, म्हणजे चहा प्यायचा आहे. ती सवय मोडून जाते. मग नंतर आपल्याला ते आवडत सुद्धा नाही प्यायला. म्हणून 21 दिवस याची प्रॅक्टिस करायची. आता आपल्यामध्ये आणखीन एक दुसरा दोष काय आहे? पहिला दोष बघितला आपण नकारात्मक गोष्टी सगळ्या डोक्यामध्ये ठेवून घेतल्या आणि त्या नकारात्मक गोष्टीवरच आपला फोकस केला. कारण जिथं आपला फोकस जातो तिथे एनर्जी वाढते. ती एनर्जी वाढत असते. जिथं आपला फोकस जातो ती एनर्जी वाढत असते. मग आपला सतत फोकस नकारात्मक गोष्टीकडे गेल्यामुळं नकारात्मकता जास्त वाढली आपल्या आयुष्यामध्ये. आणि आता दुसरं काय? दुसरी एक गोष्ट आहे की आता मला सांगा तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत? सोनाली मॅडम सांगा तुमच्या जबाबदाऱ्या. दोघींनी पण सांगा. माझी हम्म माझी जबाबदारी माझं घर चालवणं, हम्म मुलाची जबाबदारी आहे. मुलीचं आता लग्न झालं 1 महिना, एक जबाबदारी कमी झाली, हम्म अजून एक बाकी आहे. हम्म तुमचं मॅडम, तुमचं हा. उपाध्याय मॅडम, तुमची जबाबदारी काय आहे? काय सांगा, मी एक दोन सांगा. उगी आता नातवाला सांभाळणे, घरचं नातवाला सांभाळायचं, हा नातू हा आणि घरातलं सगळं बघायचं, हम्म ते आता आहे. दोघींनी तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या सांगितल्या. हा. आता मला सांगा, ह्या जबाबदाऱ्यामध्ये तुम्ही कुठे आहेत? तुम्ही आहेत का? आता तुम्ही सांगितल्याच्या जबाबदाऱ्या मला. तुम्ही सांगितलं घर सांभाळायचं, मुलांचं बघायचं, मुलीचं लग्न करून दिलं. तुम्ही सांगितलं मला नातू सांभाळायचं, घरातलं बघायचं. मग तुमच्यासाठी तुम्ही काय करताय? हा एक मोठा दोष असतो. कुणी स्त्री असेल पुरुष असेल, आपण या जबाबदारीच्या ओझ्यामध्ये इतके अडकून बसतो. मला सांगा, ह्या जबाबदाऱ्या तुम्ही तेव्हाच पार पाडू शकणार आहेत ना जेव्हा तुम्ही खूप व्यवस्थित आहेत. त्या जबाबदाऱ्याचा गोंधळ तुमच्या डोक्यामध्ये आहे. तुम्ही सक्षम नाहीयेत कारण तुमच्याकडे लक्ष नाहीये. तुम्ही स्वतःसाठी काहीच करत नाहीये, स्वतःचा विचार करत नाहीये. सतत दुसऱ्यांचा विचार करणं वाईट नाहीये, पण लक्षात घ्यायचं, एकच वाक्य लक्षात ठेवायचं की आपण चांगले आहोत, आपण चांगले राहिलो, आपली तब्येत चांगली राहिली, आपले विचार चांगले राहिले, तर आपण घराची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो. आपल्याकडे आपण दुर्लक्ष केलंय आणि त्या जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या मागे लागलो, तर आपण त्या जबाबदाऱ्या नीट सांभाळू शकतो का? नाही सांभाळू शकतो. आपण चांगले असू तर 10 चॅलेंज जरी आले आपल्या समोर, आपण माइंडनी सक्षम, पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग, मनाने एकदम स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह आहोत, तर आपण 10 जरी जबाबदाऱ्या आपल्या पुढे आल्या किंवा 10 चॅलेंज पुढे आले मोठे मोठे जीवनातले काही, तर अगदी त्याला हसत खेळत आपण सामोरे जाऊ शकतो. हसत खेळत जाऊ शकतो. म्हणून पहिल्यांदा काय करायचंय आपल्याला? पहिल्यांदा आपल्याला ही नकारात्मकता तर घालूनच टाकायचे, पण स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायचंय. आपल्याकडे 24 तास आहेत दिवसातले, आणि नरेंद्र मोदीकडे पण 24 तास आहेत, मुकेश अंबानीकडे पण 24 तास आहेत. सगळ्यांकडे 24 तास आहेत ना? का कुणाकडे जास्त आहेत? सांगा मला, कुणाकडे जास्त आहेत वाटतंय का तुम्हाला? 24 तासापैकी दिवसाचे 24 तास, सगळ्याकडे 24च तास आहेत. मग त्या 24 तासाचं तुम्ही प्लॅनिंग कसं करता ह्याच्यावर तुमची प्रगती अवलंबून आहे. देवाने असं म्हटलेलं नाही की मी फक्त टाटा बिर्ला अंबानीला सगळं देणार आहे, बाकी कुणाला काही देणार नाही.
असं म्हटलं का देवानी? नाही. ते एवढी जीवनात प्रगती का करू शकले? कारण त्यांचा फोकस आणि त्यांची दिनचर्या, दिवसाचं नियोजन, कामाचं नियोजन, स्वतःकडे लक्ष, ह्या सगळ्या गोष्टी ते मॅनेज करतात. म्हणून थंड डोक्याने, शांत डोक्याने ते विचार करू शकतात. आपण जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामध्ये आणि त्या पूर्ण न करू शकत असलेल्या मानसिकतेमध्ये गोंधळात आपण असतो आणि त्या गोंधळामध्ये मग आपण काहीच करू शकत नाही. कुठलंच काम होत नाही आपल्या हातनं नीट. म्हणून स्वतःकडे आधी लक्ष द्या. त्या 24 तासाचं व्यवस्थित नियोजन करा. सकाळी उठून मेडिटेशन करणं, जे काही आता रेकी प्रॅक्टिस सांगेन मी ती करणं, थोडासा व्यायाम करणं, प्राणायाम करणं. प्राणायाम हे खूप चांगलं आहे शरीरासाठी. प्राणायाम करणं, तुमच्या ब्रिथिंगवर लक्ष ठेवून असं प्राणायाम करायचे. प्राणायाम माहिती आहे ना सगळ्यांना? हा, तर प्राणायाम करणं ह्या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहेत. म्हणजे सांगायचं काय मला, की तुम्ही ते 3 टेक्निक वापरा आणि सोबत स्वतःच्या तुम्ही आजारी पडलात तर मला सांगा, घर किती विस्कळीत होऊन जाईल. होतं ना? घरामध्ये कुठलीच गोष्ट नीट होत नाही. मग आजारी का पडू आपण? आपल्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून आजारी पडू. आपल्याला काहीतरी आजार जडतो अशा तणावामध्ये. मग सांगा, आपण गोळ्याच खात बसायचे का? डॉक्टर तर गोळ्या वाढवतच राहतो. असं कुठं झालंय का? मी शुगर झाली, मला त्यांनी 10 mg ची गोळी दिली. आणि 1-2 वर्षानंतर मी अजून गेले, म्हणजे ते 10 mg ची कंटिन्यू चालली, फॉलोअप घेत राहिले. नाही, एखाद्या वर्षांनी माझी अजून शुगर वाढलेली आहे, डॉक्टर साहेब म्हटलं की त्यांनी अजून 20 mg ची केली. असं कधी झालंय का 10 ची 5 वर आली? असं नाही. डॉक्टर काय गोळ्या देऊन मोकळे होतात. पण नुकसान कुणाच्या शरीराचं व्हायलंय? आपल्या शरीराचं. आणि आपल्या शरीराचं नुकसान होणं म्हणजे आपल्या कुटुंबाचं नुकसान होणं. कारण आपण कुटुंबाला नीट बघू नाही शकत, त्यांची जबाबदारी नीट घेऊ नाही शकत. म्हणून सुरुवातीपासून स्ट्रॉंगली ठरवायचं की मी माझ्याकडे आधी लक्ष देणार, मी आधी सक्षम बनणार आणि मग माझ्या कुटुंबाला मी सक्षम बनवणार. हे टेक्निक आले सगळे लक्षात? 24 तासाचं नियोजन ते सगळ्यांच्या लक्षात आलं. आता आपण एक छानसं मेडिटेशन घेऊया आणि हा जो कचरा साफ करायचा, जो आपल्या मनातला, आपल्या विचारातला हा जो कालावधी आहे, तो आज संपतो आणि आपण रेकीकडे सोमवारी वळतोय. तर पाणी आहे सगळ्यांकडं? नाही. एक ग्लास पाणी पिऊन घ्यायचंय. आसनावर बसायचंय. पाणी पिल्याशिवाय हे मेडिटेशन करता येत नाही. एक ग्लास पाणी प्या. आता मध्ये डिस्टर्ब होईल असं कुणी काही करू नका. स्वतःला म्यूट करा. प्रत्येकाने स्वतःहून स्वतःला म्यूट करा. बघा, आपण आता सोमवारपासून रेकीला सुरुवात करणार आहोत. रेकी ऊर्जा आपण ग्रहण कशी करायची वगैरे वगैरे आता इथून सगळं पुढं शिकणार आहोत. मग त्यासाठी आपल्या मनामध्ये ज्या कुठल्या गोष्टी साठलेल्या आहेत, जे कुठला विचार आहे, ते सगळे नकारात्मक विचार, चुकीचे विचार किंवा कुणी तुम्हाला त्रास दिलाय, दुःख दिलंय,
कुठले शब्द काय असेल ते सगळं सगळं आपल्याला आता काढून टाकायचं. तुम्ही पाठीचा कणा ताठ करा. अशा ठिकाणी बसा की जिथं तुम्हाला म्हणजे कम्फर्टेबल बसता येईल, कुणाचा डिस्टर्ब होणार नाही. पाठीला कळ वगैरे येत असेल तर नीट असं बसा, कारण थोडं 15-20 मिनिटं लागणार आहेत त्या मेडिटेशनला. तर त्या तयारीने तुम्ही बसा. डोळे हलके बंद. आज आपण या मेडिटेशन मधून उपाध्याय मॅडम, तुम्हाला झोपून जरी करायचं असेल तर करू शकता. बसण्याचा त्रास होत असेल तरी झोपून पण, पाठीवर झोपून करू शकता. काही हरकत नाही, पाठीवर झोपून करा. पाठीचा कणा ताठ, डोळे हलके बंद. माझ्या सूचनांकडे लक्ष द्या. बघा, आपण या मेडिटेशन मधून आपल्या जीवनातल्या सगळ्या दुःखांना, त्रासांना मनाच्या गाभाऱ्यातून दूर करणार आहोत. मनाच्या गाभाऱ्यातून आपण त्याला काढून टाकणार आहोत आणि फक्त हृदयाच्या कोपऱ्यात सकारात्मक विचार आपण ठेवणार आहोत. आज जीवनातल्या प्रत्येक आनंदाला आपण ग्रहण करणार आहोत. आज आपण एका सुंदर यात्रेला जाणार आहोत. सुंदर यात्रा, जिथे तुम्ही बसलेला आहात तिथून या यात्रेला आपल्याला सुरुवात करायची. बघा, तुमचं पूर्ण लक्ष श्वासावर. येणारा प्रत्येक श्वास हा तुमच्या जीवनात सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य घेऊन येतोय. येणारा प्रत्येक श्वास हा सकारात्मक श्वास आहे. तो तुमच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य घेऊन येतोय. आणि जाणारा प्रत्येक श्वास हा तुमच्या जीवनातनं नकारात्मकता घेऊन बाहेर जातोय. जाणारा प्रत्येक श्वास हा तुमचा शरीर, हृदय, मन, मस्तिष्क, आवरा याच्यातून सर्व नकारात्मकता बाहेर घेऊन जातो. सर्व नकारात्मकता बाहेर घेऊन जातो. जाणाऱ्या आणि येणाऱ्या श्वासावर तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रित करा. पूर्ण लक्ष केंद्रित करा. तुमचं मन त्या श्वासाशी जोडलं गेलंय. तुमचं मन त्या श्वासाशी जोडलं गेलंय. पूर्ण पूर्ण तुम्ही आता एकाग्र झालेला आहात. आज आपल्याला ह्या ध्यान साधनेतून संपूर्ण जीवनातील एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम, अगदी बालपणापासून ते आत्तापर्यंत अनेक घटनांनी आपण जगलेलो आहोत. त्या सगळ्या घटनात आठवायला सुरुवात करायची. बालपणापासून
अनेक घटना आपल्या सोबत घडतात. आपल्याला आज ह्या ध्यान साधनेतून प्रत्येक घटनेला आपल्या जीवनातून दूर करायचंय, दूर करायचंय. अशी घटना जी आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्रासदायक ठरलेली आहे. वयाच्या त्या त्या टप्प्यावर त्या घटनेचा त्रास आपल्याला झालाय आणि मनामध्ये कुठंतरी ती साठवून राहिलेली आहे. प्रत्येक चांगल्या घटनेला आपल्या आठवणी, चांगल्या आठवणी, चांगल्या घटना ह्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचे, कुलूप बंद करायचे. चला एका दिव्य यात्रेला सुरुवात करूया. कल्पना करा, तुम्ही जिथे बसलेला आहात तिथून आपण या दिव्य यात्रेला सुरुवात करत आहोत. तुम्ही ज्या वास्तूत बसलेले आहात, तुम्ही ज्या वास्तूत बसलेले आहात त्या वास्तूच्या बाहेर, त्या वास्तूच्या बाहेर एक एक सुंदर असं लाल रंगाचं कार्पेट अंथरलेलं आहे. एक लाल रंगाचं कार्पेट. तुम्हाला कुणीतरी आवाज दिलाय, कुणीतरी आवाज दिलाय आणि तुम्ही बाहेर पाहताय तर एक कार्पेट तिथं अंतरलेलं तुम्हाला दिसतंय. बाहेर त्या कार्पेटवरनं चालत तुम्ही जाताय, चालत जाताय. तिथं तुम्हाला एक कार दिसतीये, एक गाडी दिसतीये. त्या गाडीत तुम्ही बसलात आणि ती गाडी आता धावायला लागली. ती गाडी आता धावायला लागलीये. दोन्ही बाजूनी फुलांची झाडं, सुगंधित अशी झाडं, अगदी मंद प्रकाश. कातर वेळ आहे ती. कातर वेळेला तुम्ही त्या गाडीत बसून कुठंतरी चाललायत. तुम्हालाही नाही माहिती कुठं चाललाय. ती गाडी पुढं पुढं धावतीये आणि एक मोठी इमारत, एक मोठी इमारत तुम्हाला दिसतीये. ती गाडी तिथं थांबलीये. तुम्ही गाडीतून उतरलात आणि त्या इमारतीमध्ये जायला लागलात. ती मार्बलची, पांढऱ्या शुभ्र मार्बलची ती इमारत आहे. आतमध्ये तुम्ही प्रवेश केलाय आणि एक खूप मोठं सभागृह, तुम्हाला एक सभा मंडप दिसतंय. त्या सभा मंडपामध्ये एक सुंदर असं आसन तुम्हाला तिथं दिसतंय. एक सिंहासन, एक खुर्ची, त्यावर तुम्ही जाऊन बसलाय. त्यावर तुम्ही जाऊन बसलाय आणि काय माहित 24 तासातल्या घडलेल्या घटना तुम्हाला आठवायला लागल्यात. आठवा, मागच्या 24 तासात काय काय घडलं तुमच्या जीवनात. बघा, मागच्या 24 तासात काय काय घडलंय. काही आनंद देणाऱ्या घटना घडल्या असतील, काही दुःख देणाऱ्या घटना घडल्या असतील. आठवा त्या घटनांना.
ज्या आनंद देणाऱ्या घटना आहेत त्या हृदयाच्या गाभाऱ्यात कुलूपबंद करा. बघा, त्या आसनावर तुम्ही बसलायत, ते आसन तुम्हाला तुमच्या भूतकाळात घेऊन जाणारं आसन आहे. तुमच्या भूतकाळात तुम्ही गेलेला आहात आणि 24 तासातल्या घटना तुम्हाला आठवलेल्या आहेत, सगळ्याच्या सगळ्या. आनंद देणाऱ्या घटना तुम्ही हृदयातच ठेवायच्या आहेत. आणि ज्या घटनांनी तुम्हाला दुःख झालंय, ज्या व्यक्तीपासून तुम्हाला दुःख मिळालंय, ज्या शब्दापासून तुम्हाला त्रास झालाय, ते शब्द, त्या घटना, ते सुद्धा तुम्हाला आठवतंय. पण तुम्हाला काय करायचंय? तर तुम्हाला त्या सगळ्या घटनांना, त्या सगळ्या व्यक्तींना, त्या शब्दांना, सगळ्यांना माफ करायचंय. माफ करून टाकायचंय त्या व्यक्तींना, त्या घटनांना, त्या शब्दांना. तुमच्याकडून काही झालं असेल, तुमच्याकडून कुणाचं मन दुखावलं असेल 24 तासात, त्या सुद्धा घटनांना तुम्ही माफी मागायची आहे. ज्यांचं मन तुमच्याकडनं दुखावलं गेलंय त्यांची पण माफी मागायची. 24 तासात तुम्हाला कुणी दुखावलंय त्यांना माफ करायचंय आणि तुमच्याकडून कुणी दुखावलं गेलेलं आहे त्यांची माफी मागायची. माफी मागायची. आता 1 महिन्याचा काळ आठवा. 1 महिन्याचा काळ, 1 महिन्यामधल्या घटना आठवा ज्या तुमच्या मनावर कोरल्या गेलेल्या आहेत. अशा घटना, ज्या घटनांनी तुम्हाला खूप आनंद झालाय आणि अशा घटना, ज्या घटनांनी तुम्हाला दुःख झालंय. तुम्हाला कुणीतरी काहीतरी बोललंय, तुमचं काहीतरी नुकसान केलंय, तुमच्याबद्दल काहीतरी अपशब्द वापरलेत, तुमचा कुणीतरी विश्वासघात केलाय, कुणीतरी फसवलंय, कुणी मर्यादा न ठेवता वागलंय. त्या सगळ्या 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 घटना आठवायच्या आहेत. चांगल्याही घटना आठवायच्या आहेत. चांगल्या घटनांना हृदयामध्ये कुलूपबंद करायचंय. चांगल्या घटना हृदयातच ठेवायचे. आणि ज्या दुःख देणाऱ्या, त्रास देणाऱ्या, ज्या वाईट घटना आहेत त्या घटनांना आठवून त्रास देणाऱ्यांना माफ करायचंय. माफ करून टाका. माफ करून टाका त्या सगळ्यांना. जे मनात तुम्ही 1 महिन्यापासून त्यांच्याबद्दलचा द्वेष, राग, तिरस्कार ठेवलेला आहे, माफ करून टाका त्यांना. तुमच्यासाठी तुम्हाला माफ करायचंय. तुम्हाला तुमचं शरीर, मन सगळं स्वच्छ करायचंय. त्यांनी तुम्हाला त्रास दिला, ते त्यांच्या आयुष्यात खुश आहेत. त्यांच्या कर्मानुसार त्यांना सगळं मिळणार आहे. तुम्ही माफ करून टाका त्यांना. माफ करून टाका. आणि तुमच्याकडनं कुणाचं मन दुखावलंय, कुणाला तुम्ही बोललात किंवा कुठलंही असं नकारात्मक कार्य तुमच्या हातून घडलंय, त्या सगळ्यांची माफी मागा. कारण तुमच्या अंतरात्म्याला माहिती आहे, ज्या आसनावर, ज्या खुर्चीवर तुम्ही बसलेला आहात, ती खुर्ची सगळं आठवण करून देतेय तुम्हाला. माहितीये तुम्हाला. माहितीये तुम्हाला. ती सगळं आठवण करून देतेय. त्या सगळ्यांना तुम्ही माफ करून टाका.
आता आता तुम्ही 1 वर्षापर्यंत जा. 1 वर्षापर्यंत बघा, 1 वर्षात खूप काही घडलं असेल तुमच्या जीवनात. तुमच्या जवळचं कुणीतरी तुम्हाला सोडून गेलं असेल. तुम्हाला तुम्हाला कुणीतरी तुमच्या अस्तित्वाला धक्का बसेल असं काहीतरी वागलं असेल. तुमच्याकडून काहीतरी झालं असेल. त्या सगळ्यांना आठवायचंय आपल्याला. 1 वर्ष मागं जायचंय. सगळ्यांना आठवायचंय आणि माफ करून टाकायचंय. आज माफ करून टाकायचंय सगळ्यांना आपल्याला. नाही ठेवायचं आपल्याला आपल्या हृदयामध्ये त्यांना. आपल्या हृदयात फक्त चांगल्या घटना ठेवायच्या आहेत. चांगल्या, ज्या घटनांनी आपल्याला त्रास होतोय, आपल्याला दुःख होतंय, अशा घटना आपल्याला विसरून जायच्या आहेत. कारण ती पॉवर त्या खुर्चीमध्ये आहे. ती खुर्ची ज्याच्यावर तुम्ही बसलात, ती सगळं तुमच्या मनातून काढून टाकणार आहे. काढून टाकणार आहे ती सगळं. तुम्ही आता 10 वर्षापूर्वीचा काळ आठवा. 10 वर्षापूर्वीचा काळ. 10 वर्षापूर्वी तुम्हाला तुमचा कुणीतरी विश्वासघात केलाय. तुम्हाला कुणीतरी फसवलंय. तुम्हाला मागं टाकून कोणीतरी कपटाने पुढे जाण्याचा प्रयत्न केलाय. त्या सगळ्यांना आठवा. चांगल्या घटनाही आठवा. चांगल्या घटनाही आठवा. चांगल्या घटना हृदयात कुलूप बंद करून टाका. चांगल्या घटना हृदयात कुलूप बंद करून टाका. आणि वाईट घटनांना कारणीभूत असलेल्या सगळ्यांना माफ करून टाका. मन मोठं करून माफ करून टाका. माफ करून टाका. आणि तुम्हीही माफी मागा. माफी मागा त्या लोकांची, ज्यांच्याशी तुम्ही वाईट वागलात, ज्यांना तुम्ही अपशब्द बोललात, त्या सगळ्यांना तुम्ही माफी मागा आणि माफ करा. हे सत्र तुम्ही चालू ठेवा. बघा, बघा तुम्ही पुढं पुढं सरकताय तुमच्या जीवनाच्या टप्प्यावर. आता तुम्ही गेलायत तुमच्या किशोर वयात. तुम्ही गेलायत आता किशोर वयामध्ये. ज्या किशोर वयात तुमच्याकडनं काही चुका झाल्या. कुणीतरी तुम्हाला हर्ट केलंय. कुणाशी तरी तुमचं भांडण झालंय. आठवा. मनात ठेवू नका ह्या कोणत्याच गोष्टी. सगळ्या सगळ्या बाहेर काढा आणि माफी मागा आणि माफी द्या. करून टाका सगळ्यांना माफ. मनाच्या त्या पाटीवर कुठंतरी कोरली गेलेली ती घटना जी आजही तुम्हाला आठवते, काढून टाका त्या घटनेला मनातून. सोडून द्या ती घटना. आज तुम्हाला मोकळं व्हायचंय. आज तुम्हाला स्वच्छ व्हायचंय. पूर्ण अंतर्बाह्य मोकळं व्हायचंय. बघा, बघा आता तुम्ही तुमच्या आईच्या हातामध्ये आहात. आईच्या हातात सुंदर आत्ताच नुकतंच जन्मलेलं बाळ. आईच्या हातामध्ये बघा ते किती सुंदर बाळ आहे. आई किती आनंदी आहे.
खूप आनंद झालाय तुम्हाला बघून तिला. आई बाबा दोघही आनंदित आहे. किती निरागस असं ते बाळ जे ह्या ईश्वराने या पृथ्वी तलावरती पाठवलेलं आहे. स्वच्छ मन देऊन अगदी परमेश्वराच्या दारातील ते फूल आहे. बघा, बघा त्या बाळाकडे आणि बघा तुम्ही असे आहात. जेव्हा तुम्ही या पृथ्वी तलावर आलात तेव्हा तुम्ही हे असे आहात. किती निरागस, किती सुंदर, किती लोभस, प्रत्येकाला हवे हवेसे वाटणारे. तुमचं मूळ रूप हे ते आहे जे तुमच्या आईच्या हातामध्ये तुम्ही बघताय. ते तुमचं मूळ रूप आहे. आणि काय तुमच्या हातामध्ये एक कोरी पाटी आलेली आहे. जी कोरी पाटी तुमच्या जन्माच्या वेळेला ईश्वराने तुमच्या हातात दिली होती आणि सांगितलं होतं की लिही तुला याच्यावर काय लिहायचंय ते. आणि आपण काय लिहिलं तर आपण फक्त दुःख, यातना, त्रास ह्या सगळ्या गोष्टी त्या पाटीवरती लिहिल्या. तुम्हाला अजून एक संधी मिळाली आहे. ती कोरी पाटी परत तुमच्याकडे आलीये. परत ती कोरी पाटी आलेली आहे. आणि त्या कोऱ्या पाटीला तुम्ही आता छातीशी कवठाळलेलं आहे. ज्याच्यावर तुम्हाला आता तुम्हाला हवं ते जीवन लिहायचंय. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य हे सगळं आता त्याच्यावर लिहायचंय तुम्हाला. एक संधी भेटलीये तुम्हाला. एक कोरी पाटी परत भेटलीये तुम्हाला. तीच कोरी पाटी घेऊन तुम्ही परत निघालात. आपल्या हृदयाशी घट्ट धरून त्या पाटीला घट्ट धरून तुम्ही परत निघालात. कारण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आता सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची आहे. सकारात्मक ऊर्जा. खूप आनंदात आहात तुम्ही आता. खूप आनंदात. एक स्माइल तुमच्या चेहऱ्यावरती आलंय बघा. बघा एक स्माइल आलंय. अरे मी माझं आयुष्य पुन्हा लिहू शकतो. मला जे पाहिजे ते मी पुन्हा क्रिएट करू शकतो. आनंद 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 ओसंडून वाहतोय तुमच्या चेहऱ्यावरून. ओसंडून वाहतोय. आणि आत्मविश्वास सुद्धा. तुम्ही परत त्या मोठ्या बंगल्यातून बाहेर आलेला आहात. त्या इमारतीतून बाहेर आलेला आहात. त्या कोऱ्या पाटीला घट्ट हृदयाशी धरून अतिशय आनंदाने. कारण आता तुम्हाला माहितीये की तुम्हाला तुमचं जीवन पुन्हा एकदा लिहिता येणार आहे. जो काही कचरा साठलेला होता तो सगळा बाहेर काढून टाकलाय तुम्ही. सगळी नकारात्मकता काढून टाकलीये. सगळ्यांना माफ केले तुम्ही. सगळ्यांची माफी मागितली. सगळ्यांना माफ केलंय. सगळ्यांची माफी मागितली. आणि परत येऊन तुम्ही त्या कारमध्ये बसलेला आहात. त्या कारमध्ये तुम्ही बसलेला आहात आणि मनात हीच भावना आहे. आय एम सॉरी. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज
फॉरगिव्ह मी. हे देवा, मी माफी मागतोय, माझ्याकडनं चूक झाली. हे देवा, मला माफ कर. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. थँक यू देवा, मला तू पुन्हा संधी दिलीस. थँक यू. आय लव्ह यू. खरंच मी भाग्यवान आहे. मी खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर. हे देवा, मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. ही प्रार्थना मनामध्ये म्हणत तुम्ही आता कारमध्ये बसलायत आणि ती कार आता पुन्हा धावतीये. पुन्हा धावतीये ती कार आणि ती कार तुमच्या घराच्या जवळ आलेली आहे. कारमधून उतरताच तुम्ही ती कोरी पाटी घेऊन घरात प्रवेश करताय. तुमच्या पावलांनी तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या स्पर्शाने सुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा तुमच्या पावलांनी तुमच्या घरात प्रवेश करत आहे. लक्षात घ्या की तुमच्या पावलांनी ती ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करत आहे. आणि तुम्ही आनंदाने पुन्हा जिथं बसला होतात तिथं तुम्ही जाऊन बसलेला आहात. त्याच जागेवर दिव्य ईश्वरी ऊर्जेचा प्रवाह तुमच्या शरीरावर, प्रत्येक सेल्सवर, प्रत्येक ऑर्गनवर पोहोचत आहे. ते त्या ईश्वरी कृपेचा, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. सगळ्यांसाठी तुम्ही हेच मागितलंय, कुटुंबासाठी तुम्ही हेच मागितलंय आणि ते सगळं सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलंय. सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलंय. तो आत्मविश्वास आणि ते सुख, ते दीर्घायुष्य, आरोग्य, सुख, समाधान सगळं 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 तुम्हाला मिळालेलं आहे. हा आत्मविश्वास आहे तुमच्याजवळ. आणि तुम्ही समाधानाने म्हणताय, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. आणि तथास्तु 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 असं म्हणत शरीरातली दिव्य ही सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचतीये, शरीरात पोचते, तुमच्या चेहऱ्यावर ते सुंदर असं स्माइल क्रिएट करतेय, सुंदर असं स्माइल क्रिएट करतेय. आता हळूहळू हळू परत या. दोन्ही हात रब करा आणि डोळ्यावर ठेवा. चला, व्हिडिओ ऑन करा. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. कसं वाटलं कदम मॅडम? छान वाटलं. छान वाटलं. गेलात की नाही माग माग माग? हा ना, सगळं पाठीमागचं जुनं ते बालपण, ते सगळं सगळं जीवनातलं परत असं पिक्चर बघते किंवा ते खरं परत आलंय आयुष्यामध्ये, सगळं परत पहिल्यापासून असं वाटलं मी जगते परत. हा, आईच्या हातात होतात. हो, आईच्या हातात होते. आई बाबा खूप पहिल्यासारखा जीव लावतात, ते लाड करतात, ते खूप म्हणजे आयुष्यात असं झालं ना की थोडे काही काळापुरतं आई बाबा माझे लांब गेले होते माझ्यापासून. असं माझा एक घटना घडली होती की ते लांब गेले होते आणि मी आहे ना हे व्हिडिओ बघायची हा की मेडिटेशनचं की ते पॉझिटिव्ह हे करायचं. मी रोज स्वामींजवळ हेच करायची की माझे आई बाबा मला परत पहिल्यासारखं प्रेम, जीव, जिव्हाळा त्यांचा भेटू दे. हम्म म्हणजे जे सत्याने मी जर वागलीये तर ते मला परत भेटू दे. आणि खरंच तसंच झालं होतं. हम्म आता ते परत पहिल्यासारखे माझे मला मिळालेत आणि आज तर असं वाटलं मी परत जन्माला आली आणि परत तो सगळा आनंद आहे ना हम्म. खूप मावेनासं झाला माझी मलाच. हो ना. हा, तरच असं वाटलं परत खरंच ते परत बालपण यावं म्हणून. तेच असतं. सगळं आपल्या जवळच आहे. सुख,
समाधान सगळं सगळं आपल्या जवळ आहे. फक्त आपण काय करतो, बस हा नको त्या गोष्टीत अडकतो. हा. उपाध्याय आता मॅडम, तुम्हाला कसं 20 वाटलं? उपाध्याय मॅडम, त्या कुठं गेल्या आता? आहेत ना? थोडा एक्सपिरियन्स तुमचाही. हा. हो, नाही छान वाटलं. एकदम सगळं आठवलं खरंच, म्हणजे लहानपणापासूनच. हा. छान वाटलं एकदम. आपल्याला तेच तर करायचं होतं. आपल्याला सगळं आठवून जे बिनकामी आहे ते काढून टाकायचं होतं. आपल्याला जागा मोकळी हो, करायची आहे आपल्यामध्ये. खरंय. हम्म. छान. चला. सॉरी सॉरी, मी हे आहे ना, हे करते मी स्वतःला. हा तुम्ही दिसत नाहीत मॅडम. हा, तेच तेच माझ्या लक्षातच राहत नाही. आणि हे मला वाटलं तुम्ही तसंच ठेवलंय की काय. नाही नाही. खरंच थँक्यू मॅडम. आजचं हम्म. मेडिटेशन इतकं मला असं वाटलं ना, मी 20 वर्षानंतर माझ्या माहेरी गेली. अजून माझ्या माहेरी मी गेलीच नाही. 20 वर्षानंतर मी परत गेली असं झालं. खूप मस्त वाटलं. तोच तर उद्देश होता आपल्याला. धन्यवाद. मी तेवढं करू शकले थँक्यू त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. नाही खरंच खूप मला आहे ना, खूप जगावंसं वाटलं आता असं. हम्म. आपल्याला फारच सुंदर. माझी दुसरी वेळ आहे, पण खूप सुंदर, म्हणजे अगदी फारच मस्त अनुभव होता. म्हणजे म्हणजे डोळे पाणावले सगळं. म्हणजे इतकं तुम्ही इतकं छान सांगितलं की डोळे ऍक्च्युली पाणावले एकदम. हो, खूप वेळेला असं होतं की स्टुडंट रडतात अक्षरशः. अगदी बरोबर. सेम मला तसंच झालं एकदम. खूप गहिवरून आलं पण ऐकून. रडतात. आता मागच्या बॅचला ती मुग्धा म्हणून एक होती, ती रडली. ती पूर्ण पूर्ण मेडिटेशन ती रडत होती. नाही, फार छान सांगितलं एकदम. चालतंय मग आता सोमवारी. बरं, आता मला एक सांगा, अस्तर लासुरे मॅडम नाहीयेत, आपण 7:30ला घेऊया का? हो चालेल ना. 7:30 ते 7लाच 7. घ्यायचं, म्हणजे मला 7ला घेतलं तर खूप कम्फर्टेबल आहे, कारण माझ्या दुसरे बॅच असतात ना. 7ला घेतलं पण आहे तर ना 7ला खूप छान वाटतं. 7 वाजता 7 बरं, ते 8 ठीक आहे. 1 तास आहे 7लाच ना, खूप छान माझ्यासाठी वाटतं. खूप चांगली वेळ आहे, पण काही जणांना प्रॉब्लेम यायला लागलेत ना. ठीक आहे, आता जेवढे आहेत तेवढे 7ला घेऊया आपण. हा चालेल. चालेल. थँक्यू मॅडम. थँक्यू आजचं मेडिटेशन साठी खूप खूप थँक्यू. आपण मला खूप ऐकून छान. घेतलं काय त्याबद्दल 7ला तुमचे पोट. 7:30ला? 7ला का 7:30ला? 7लाच. बर, हा. चालेल. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले कोटी कोटी आभार. रेकी मातेच्या चरणी विनंती की आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच रेकी चरणी प्रार्थना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. थँक